नमस्कार, आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल. आणि म्हणून मागच्या काळात आम्ही जे काम चालू केलं, आज जवळपास 200-250 शहरं आपण बदलली, पण अनेक शहरं अजून बदलायची आहेत. खरं तर आपण जर फलटणचा विचार केला तर या ठिकाणी रणजितदादांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं आता या ठिकाणी चालू झालेली आहे. या ठिकाणी फलटणकडे येणारे जेवढे मार्ग आहेत ते सगळे रणजितदादांनी माझ्या आणि गडकरी साहेबांच्या मागे लागून त्या ठिकाणी मंजूर करून घेतले. फलटण पंढरपूर पालखी मार्ग 6,000 कोटी रुपये, फलटण बारामती रस्ता 795 कोटी रुपये, फलटण पुसेगाव परत केंद्र सरकारने तो केला, म्हणजे काम चालू केलं. फलटण आदरकी 350 कोटी रुपये, फलटण दहीवडी 4,000 कोटी रुपये, पाडेगाव ते शिंगणापूर 700 कोटी रुपये, आसूगाव ते फलटण ते गिरवी 250 कोटी रुपये आणि फलटणचे अंतर्गत रस्ते 100 कोटी रुपये. मला एक सांगा, फलटणसारख्या शहराकरता एवढा निधी यापूर्वी कोणी कोणाच्या स्वप्नात तरी आला आहे का? जेवढा निधी आज खऱ्या अर्थानं रणजितदादांच्या प्रयत्नातून, आणि हा कागदावरचा नाही आहे, ही सगळी कामं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. वारकरी भवन असेल, प्रशासकीय भवनाचं काम चाललेलं आहे, महसूल भवनाचं काम चाललेलं आहे. या ठिकाणी 2 पोलीस स्टेशन्स उभे राहिले आहेत. आमच्या पोलिसांकरता उत्तम क्वार्टर आपण त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू केलेलं आहे. दिवाणी न्यायालयसुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर केलं आहे. आत्ताच मला दादांनी येता येता कानात सांगितलं, न्यायालय तर सुरू झाले पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्याची आता एक एकत्रित इमारत देखील तुम्ही करून टाका. दादा काही काळजी करू नका, पुढच्या काळामध्ये न्यायालयाची इमारत देखील या ठिकाणी आपण करू. आणि एवढंच नाही तर नाईक बोंबवाडीमध्ये आपण त्या ठिकाणी दादांच्याच प्रयत्नातनं MIDC तयार केली. पण नुसती MIDC तयार करून फायदा होत नाही, त्या ठिकाणी उद्योगही आला पाहिजे. मी तुम्हाला आज सांगत नाही, पण मी मागच्या वेळेस तुम्हाला शब्द देऊन गेलो. त्यानंतर जवळपास 7-8 मोठ्या उद्योजकांची माझी बोलणी चालली आहे आणि मी तुम्हाला दिलेला शब्द आहे दादा, लक्षात ठेवा, त्या ठिकाणी उद्योग आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आपल्या सगळ्या लोकांच्या हाताला जे काम आहे ते मिळालं पाहिजे, या दृष्टीनं निश्चितपणे त्या ठिकाणी उद्योग देखील आणण्याचं काम करू. एक शहर म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या सगळ्या दादांनी या ठिकाणी मंजूर करून घेतल्या. क्रीडांगण असेल, जलतरण तलाव असेल, आधुनिक जिम असेल, अभ्यासिका असेल, नानानाईक पार्क असेल, तारांगण असेल, नाट्यगृह असेल, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्तरांवर त्याची मंजुरी ही दादांनी आणि आपल्या आमदार साहेबांनी मिळवली. आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शहराला शहराचा चेहरा, कारण शेवटी इतकं महत्त्वाचं शहर आहे, इतकं ऐतिहासिक शहर आहे, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी तर जोडलेलंच आहे, पण प्रभू श्रीरामांच्या इतिहासाशी जोडलेलं शहर आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं हे शहर, या शहरामध्ये मोठं परिवर्तन झालं पाहिजे, शहर शहरासारखं वाटलं पाहिजे, या दृष्टीनं खऱ्या अर्थानं ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की काय टिप्पणी होते याच्याकडे लक्ष देऊ नका. मी तर खरं म्हणजे मलाही या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की एक आपली माऊली संपदाताई मुंडे डॉक्टर, या बिचाऱ्या त्यांनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपलं जीवन संपवलं. त्या कोणाकडनं प्रताडित होत्या ते सगळं आता तपासात बाहेर आलेलं आहे. पण अशा परिस्थितीचं भांडवलीकरण करायचं, त्याचं राजनीतीकरण करायचं आणि मग त्या आधारावर कोणाला तरी टार्गेट करायचं, या गोष्टी राजकारणात शोभण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. शेवटी तपास पूर्ण झाला आणि मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल, मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तपासाची सगळी माहिती दिली. आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा दुरान्वयानेही याच्याशी कुठलाही संबंध आलेला नाही. यामध्ये जे आरोपी आहेत 100% तपास पूर्ण झाला आहे, सगळे पुरावे, टेक्निकल पुरावे सगळे मिळालेले आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि त्या गरीब माऊलीच्या घरच्यांनाही आम्ही मदत करणार आहोत. पण अशा गोष्टीचं त्या ठिकाणी राजनीतीकरण करायचं आणि त्यातनं कुठेतरी कोणाला तरी टार्गेट करायचं, हे आपल्यापैकी कोणालाही शोभत नाही. राजकारण कुठल्या स्तराला आपण न्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे. आपण बघा, आता इतके दिवस झाले नगरपालिकेच्या निवडणुका चालल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीत आता तरी दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यातही माझ्या 42 सभा झाल्या. सगळ्या शहरांमध्ये मी गेलो, कुठल्याही शहरात मी कोणावर टीका केली नाही.
उमेदवारावर केली नाही, नेत्यावर केली नाही, पक्षावर केली नाही, कोणावर टीका केली नाही. कारण माझं म्हणणं स्पष्ट आहे, माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे. विकासाचा कार्यक्रम असताना मला टीका करायची गरज काय आहे? मी जे करून दाखवलं आहे ते मी बोलतो, जे करणार आहे ते मी बोलतो. त्यामुळे कुठलीही टीका न करता खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवण्याकरता या निवडणुकीत मी आलेलो आहे. सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे. ते नालायक आहे म्हणून मला मत द्या असं मी म्हणतच नाही. मी चांगला आहे, मी चांगलं करून दाखवणार आहे, माझा नगराध्यक्ष चांगलं करून दाखवणार आहे, याकरता मला मत द्या. त्यामुळे कुठलंही निगेटिव्ह मत मला नको आहे, मला सकारात्मक मत हवं आहे. हे सगळे प्रकल्प जर रणजितदादा, सचिनदादांच्या माध्यमातून आम्ही केले असतील, तुमचा विश्वास असेल तर आम्हाला तुमचं मत हवं आहे. तुमचं एक सकारात्मक मत हे निश्चितपणे या शहराला, या साताऱ्यातलं सगळ्यात आधुनिक शहर बनवू शकतं. कारण आता ज्या प्रकारची कामं रणजितदादांनी घेतली आहेत, जे विजन त्यांच्याकडे आहे, आणि शमशेरदादांसारखा ज्याला या ठिकाणी नगरपालिका काय समजतं, विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन हे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आता ही सगळी बॅकडोर आपल्या हातामध्ये आहे. मी काहीच बोलणार नाही. आपल्याला एवढीच विनंती करणार आहे, 20 तारखेला निवडणुका आहेत, 2 दिवस हातामध्ये आहेत. या 2 दिवसात पुन्हा चिखलफेक होईल, त्याची काही चिंता करू नका. कुठल्याच चिखलाने कमळाला फरक पडत नाही. चिखलामध्ये डौलानं उभं राहतं ते कमळ. त्याच्यामुळे 20 तारखेला तुम्हाला माझी विनंती आहे, सकाळी मतदानाला जा. कुठेही इकडे तिकडे पाहू नका. मतदारच्या आपलं जे वोटिंग मशीन आहे, याच्यावर जिथे कमळ आणि घड्याळ दिसेल ती बटन दाबा. कॅन्डिडेट पाहू नका, माणूस पाहू नका, बाई पाहू नका. तुम्हाला माहिती आहे आम्ही जे सांगतो ते करतो. आपण बघा, ज्यावेळेस आपल्या आशीर्वादानं एक प्रचंड मोठा विजय आम्हाला मिळाला, आणि हा विजय मिळाल्यानंतर 232 जागा निवडून आल्या, ऐतिहासिक न भूतो. लगेच लोक म्हणायला लागले, आता या भाजपवाल्यांना, महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या, आता हे पहिले लाडकी बहीण योजना बंद करणार. आता 1 वर्ष झालं बहिणींनो, झाली का बंद? जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. पण माझं शमशेरदादांना एक विनंती आहे, दादा तुम्हाला ही जनता निवडून तर देणारच आहे, पण आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, त्यांना लखपती दीदी करा. आता मोदीजींनी लखपती दीदीचा कार्यक्रम केला आहे, आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये 50 लाख लखपती दीदी महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत. अजून 50 लाख आता करायचे आहेत. 1 कोटींनी आम्ही थांबणार नाही, त्याच्या पुढे जाणार आहोत. आता दादा तुमच्यावर आहे की या 1 कोटी लखपती दीदीमध्ये माझ्या फलटणच्या किती बहिणींना तुम्ही आणणार, ही जबाबदारी या ठिकाणी तुमच्यावर देऊन जातो. आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, 20 तारखेला तुम्ही कमळाचं आणि घड्याळाचं बटन दाबा. 20 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या. पुढचे 5 वर्ष तुमची काळजी घेण्याची हमी मी घेतो.